मुंबई महानगरपालिकेत महापौर ठाकरेंचाच होणार अशी शक्यता आहे। शिंदेंना शह देण्यासाठी भाजप ठाकरेंच्या पाठीशी असल्याची चर्चा आहे। ठाकरे गट आणि भाजपमध्ये पडद्याआड चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे। कल्याण डोंबिवलीतल्या फोडाफोडीचं उत्तर काढणार अशी सूत्रांची माहिती आहे। तर मुंबईत भाजप शिंदे शिवसेनेकडे मिळून 118 जागा आहेत, भाजपकडे 89। शिंदे गटाचे 29 नगरसेवक निर्णायक ठरणार आहे। शिंदे गटाचे नगरसेवक पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आल्याची चर्चा आहे। तर ठाकरे गटाचे 12 नगरसेवक फोडण्याच्या हालचालींनंतर वेगळ्या राजकीय घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळतंय। उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संपर्कानंतर पडद्यामागील हालचालींना वेग आल्याची माहिती आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून। महेंद्र, आपण पाहतोय की सध्या मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरेंनी असं वक्तव्य केलं होतं की ठाकरेंचाच महापौर बसणार आणि त्यानंतर आता ठाकरे गट आणि भाजपमध्ये पडद्यामागे चर्चा सुरू असल्याची माहिती आहे। काय अधिक अपडेट? नक्कीच अंकिता, महापौर पदासाठी ज्या त्या राजकीय हालचालींना वेग आलेला पाहायला मिळतोय। कारण शिंदे यांच्या ज्या फोडाफोडीच्या राजकारणाला शह देण्यासाठी ही नवीन ती रणनीती तयार करण्यात येते आणि उद्धव ठाकरे गट आणि भाजप यांच्या पडद्याआड चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते। जी सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार महापौर निवडीत ठाकरे गटाचे 65 नगरसेवक आहेत ते अनुपस्थित राहण्याची शक्यता। कल्याण डोंबिवली महापालिकेतील फोडाफोडीला उत्तर म्हणून ही मुंबईत खेळी जी आहे ती करण्यात येते आणि मुंबईत जे ते भाजप आणि शिंदे गटाकडून मिळून 118 जागा आहेत आणि भाजपकडे 89 तर शिंदे गटाकडे 29 नगरसेवक निर्णायक असणार आहेत। आणि शिंदे गटाचे जे सध्या नगरसेवक आहेत ते मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांना ठेवण्यात आलंय। त्यामुळे ठाकरे गटाचे 12 जे नगरसेवक आहेत ते फोडण्यासाठी ज्या शिंदेकडून हालचाली चालू आहेत त्यासाठी उद्धव ठाकरे गट आणि फडणवीस यांचा संपर्क पडद्यामागील हालचाली आहेत त्या पाहायला मिळतात। मात्र एकीकडे उद्धव ठाकरे गटाकडून अद्याप या सगळ्या गोष्टीवरती काही उत्तर मिळत नाहीये, त्यांच्याकडून काही याबाबत अद्याप माहिती मिळत नाही। त्यामुळे नेमकं सध्या मुख्यमंत्री जे ते दावोस दौऱ्यावर आहेत आणि त्यानंतर जे ते मुंबईत महापौर पदाचं आरक्षण होणार आहे त्यानंतरच महापौर पदाचा निवड होणार आहे। त्यामुळे सध्या तरी ठाकरे गटाकडून या सगळ्या गोष्टीवरती या सगळ्या बातमीवरती काय प्रतिक्रिया आहे ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे अंकिता। मात्र महेंद्र, जर ठाकरे गट आणि भाजपची ही चर्चा सकारात्मक झाली तर मुंबईतलं राजकीय समीकरण कशा पद्धतीने बदलेल? अशी जर चर्चा असती तर उद्धव ठाकरे यांचा जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाण्यामागे ठाम नकार आहे अशी माहिती मिळते। कारण उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पार्टीचं जे सध्याचं राजकारण आहे त्यावर उद्धव ठाकरे हे कदापि भाजपासोबत जाणार नाहीत। त्यांची जी तटस्थ राहण्याची भूमिका आहे ही पत्रकार परिषदेतून संजय राऊत यांनी मांडलेली पाहायला मिळते आणि बाहेरून विरोधात जे आहे ते बसण्याची तयारी त्यांची आहे। पण भारतीय जनता पार्टी सोबत जाण्याची उद्धव ठाकरेंची मानसिकता नाही आणि ते उद्धव ठाकरे सोबत जाणारी नाही अशी भूमिका आहे ती ठाकरे गटाची पाहायला मिळते। आणि आता सध्या या सगळ्या पार्श्वभूमीवरती ठाकरे गटाकडून काही प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं असणार आहे। संजय राऊत यांची पत्रकार परिषद होते थोड्या वेळात, त्यामुळे संजय राऊत याविषयी काय बोलतात तेही पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र उद्धव ठाकरे हे भाजपसोबत जाणार नाही ही जी ती पूर्वीपासूनची ठाकरे गटाची भूमिका राहिलेली आहे। महेंद्र, मात्र आता या चर्चा ज्या सुरू आहे की ठाकरे गट आणि भाजपची चर्चा सुरू आहे यावरती शिवसेनेकडून काही रणनीती आखली जाते का? ठाकरे गटाकडून रणनीती म्हणजे ठाकरे गट सध्या तटस्थ भूमिकेत आहे आणि ठाकरे गटाच्या काही जे आमदार निवडून आहेत त्यांना शिंदेच्या आमदारांनी मराठीच्या मुद्द्यावरती बाहेरून समर्थन द्यावं अशी जी आहे ती ठाकरे गटाची भूमिका आहे। त्यामुळे शिंदेचे काही 12 नगरसेवक आहेत ते ठाकरेंच्या संपर्कात आहेत आणि निश्चित महेंद्र, अगदी काही वेळासाठी मी तुम्हाला थांबवतेय।